आत्याबाई हो वागलीस, चिंतेत का दिसताय? आत्याबाई चिंतेपेक्षा आश्चर्य जास्त वाटतंय. हो, असं कसं घडू शकतं हेच कळत नाहीये. वागणीस, तुम्ही मला काही सांगितलं तरच मला कळणार आहे ना. बोला. तेच सांगायला तर आलोय तुमच्याकडे. मग बोला ना. आर्यन सरतापे रमावतीमध्ये गेलाय हे अहिल्याबाईंना कळालंय, आणि ते कसं कळालं हेच कळत नाहीये मला. पण मग तुम्ही काय केलं? काय नाही, मी साहेबांना एवढंच म्हणालो की मी पाहतो काय ते, आणि निघालो तिथून. ठीक आहे, अजून तरी तुम्हाला काही माहिती नाही असंच दाखवा. त्या अहिल्याकडे मलाच बघायला पाहिजे. यांचा फोन आला होता तुला? हो आला होता ना. अगं तुझा फोन ठेवल्यावर लगेचच त्यांचा फोन आला होता. काय बोलले? काही नाही, नॉर्मलच बोलत होते. त्यामुळे मी पण नॉर्मलच बोलले. अगं मी तर तुझी स्टोरी कंटिन्यू केली. मी त्यांना म्हटलं मी आता जस्ट बाहेर आले आणि काकू आणि गण्या आतच आहेत अजून. आणि तेवढ्यात ना या मंद आर्यनने माती खाल्ली माहितीये का. तो पचकला. म्हणजे ग त्याला कोणाचा तरी फोन आला, तर जवळजवळ बाबांच्या कानात ओरडत असल्यासारखा तो फोनवर बोलत होता. अहिल्या, आर्यन बद्दल नरसिंहाला तू सांगितलंस? हो, आर्यन सुद्धा रमावतीला गेला हे मी सांगितलं. घरातल्या घरात या चहाड्या करायला कोणी सांगितलं होतं तुला? तुला जर ही गोष्ट आधी कळली होती आणि नेहमीसारखी तुझ्या पोटात राहत नव्हती, तर तू मला येऊन का नाही सांगितलंस? थेट नरसिंहापर्यंत जायची काय गरज होती? आत्याबाई, घरातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला येऊन सांगायला मी काही जानकी नाहीये. माझं नाव अहिल्या आहे. त्यामुळे कोणती गोष्ट कोणाला सांगितल्यावर त्याचे काय परिणाम होतील हे मला चांगलंच कळतं. अगं बघतेस काय, सांग ना कशी दिसते मी? एकदम फक्कड. बघ दिसतीस आता, एकदम गावाकडची अमृता वाटते. हे एक मिनिट, मी आलेच. कुठे? थांब ग, आलेच. जानकी, मी माझे कपडे आणलेत. मग तू ह्यातलं काहीतरी ट्राय कर ना. येडीस का? मी काय नाही असलं करणार. बस हट्ट करू नको. कपडे जानकी ट्राय कर ना. नको, एकदा ट्राय कर ना प्लीज. अमृता, अमृता मला अगं करू नको लवकर. अगं जानकी, अगं बास आता. गुडघ्यापर्यंत आणशील का? मला खूप लाज वाटते तुझा इकडून. जानकी अगं ये ना तू. खूप छान दिसते. आपण एक फोटो काढूया. नाही. अगं जानकी, तुला या अवस्थेचं बाबांनी बघितलं ना तर पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतील. नाही, त्यांनी पाहिलं तर. अगं एक फोटो काढा. मी काय बहिणी पाहिलं तर. फोटो. वागणीस, नरसिंह कुठे आहे? कुठे आहेत म्हणजे? तुम्हालाही माहिती नाहीये? मला वाटलं तुम्ही दोघं जण बरोबर आहात म्हणून तुम्हाला बोलवणं पाठवलं. अहो आत्याबाई, मी शोधतोय त्यांना. बरं, मी फोन करतोय त्यांना तर ते कट करतायत, आणि सगळी सिक्युरिटी इथेच आहे. अरे देवा, आधीच डोकं तापलं ह्याचं. हा एकटाच बाहेर पडला का काय? मग मी जरा वॉचमॅनला विचारून तर पहा. हो, पाहतो. शपथ, अहिल्या ताई, हे काय घातलंस तू? म्हणजे चांगलं दिसतंय ते तुला. गण्या, नरसिंह भाऊजी आलेत. मोहन हा मुलगा इथे कसा काय? आत्ताच्या आत्ता माझ्या समोर याला फेकून द्या. थांबा मोहन काका.